नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। आदिवासी विकास महामंडळ भंडारा रिजन मार्फत रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी एकूण 40 केंद्रांची आखणी केली आहे आणि यापैकी 10 ते 15 केंद्र सुरू करण्यात आली आहेत आणि उर्वरित केंद्र 2 ते 4 दिवसांमध्ये सुरू होणार अशी माहिती आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालक यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यामधल्या नवेगाव बांध परिसरामध्ये 5 केंद्र आहेत तर देवरी तालुक्यामध्ये 10 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत आणि ह्यासोबतच ज्या ठिकाणी गोडाऊनची सुविधा आहे त्या ठिकाणी सुद्धा धान खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे। महामंडळाच्या सगळ्याच खरेदी केंद्रांवरती आवश्यक यंत्रणा सज्ज आहे आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही ह्याची दक्षता घेतली जाते। लवकरच सगळ्या 40 केंद्र सुरू होणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य दर मिळणार अशी माहिती महामंडळाचे संचालकांनी दिली आहे। आता या हंगाम 2025मध्ये खरीप हंगाम संपल्यानंतर रबी खरीपला सुरुवात झालेली आहे, तेव्हा जवळपास आमचे भंडारा रिजनमध्ये एकंदरीत 40 केंद्र आहेत। त्यापैकी रबीमध्ये जवळपास 10-15 केंद्र, 5 खरेदी केंद्र नवेगाव बांध आणि 10 खरेदी केंद्र देवरी असे सुरू झालेले आहेत आणि बाकी 1-2-4 दिवसामध्ये ते बाकी होती, पण पूर्ण तयारी झालेली आहे। धान उघड्यावर देण्यात येणार आहे का गोडाऊन? ज्या ठिकाणी गोदाम असेल असे आदिवासी हितकारी सहकारी संस्थेला आपण खरेदीची मंजुरी दिलेली आहे, त्याच ठिकाणी होईल जिथे गोदाम आहे।